बघा, मी मटण आज घेऊन आलेली आहे थायरॉइड पेशंटसाठी. आपला ब्लॉग आहे हा थायरॉइड पेशंटच्या डाएटचा ब्लॉग नंबर 2. आज आपण बनवत आहोत मटण. आता मटण खाऊन वेट वाढेल असं सगळ्यांना भीती वाटते, तर हा 0 ऑइल कुकिंग मध्ये मटण बनवलेलं आहे. बघा, दर्री नाहीये, काही नाहीये. आणि फक्त मटण मध्ये जर तुम्ही फॅट्स बघायला गेलात तर 0.15 असतात. तर 15% जे फॅट्स असणार आहे त्याच्याने काही फरक पडणार नाही, पण ह्याच्यामध्ये आहे B12 प्रोटीन. आणि दिवसभराचा प्रोटीन तुमचा इंटेक ह्याच्यामध्ये कम्प्लीट होऊन जातो. B12 भेटल्यामुळे तुमची B12 डेफिशियन्सी पण दूर होईल. सगळ्यांना B12 काय कशातून घ्यावं कळत नसतं, तर हे जे मटण आहे बकरीचं, त्याच्यामधून तुम्ही B12 घेऊ शकता. आणि आपलं प्रोटीन सोर्स पण कम्प्लीट करू शकता. 0 ऑइल कुकिंग केलं तर वेटही वाढत नाही. आणि आपण घ्यायचं आहे त्याच्याबरोबर दिवसभरात एक भाकर. एका भाकरीमध्ये किती प्रोटीन आहे तर फक्त 0.3 ग्रॅम्स. पण काप्स फॅट 0 आहे आणि काप्सचा चांगला सोर्स आहे. आणि तुम्ही हा चतकोर चतकोरच्या प्रमाणात तुम्हाला भूक लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही घ्यायचं आहे. आता भाजी किती घ्यायची, पीस किती घ्यायची, प्रत्येक मील सोबत 3 पीस घ्या, चतकोर भाकर घ्या. बऱ्यापैकी तुम्ही भरपूर सॅलड खा आणि एखादा फ्रूट घ्या. तुमचं दिवसभरात नक्कीच अर्धा किलो मटण खाऊन वेट कमी होणार आहे. जर तुम्ही साखर इंटेक नाही केले आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑइल नाही टाकलं, जरी तुम्हाला थायरॉइड असेल तरी हा बऱ्यापैकी तुमचा 0 ऑइल कुकिंगने वेट लॉस होणार आहे, ही माझी लेखी गॅरंटी.